नमस्कार महाराष्ट्रातील सर्व अभियोग्यताधारक बंधू आणि भगिनींनो, पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2025 टेट परीक्षा 3 या टेट परीक्षेची भरती होत असताना अतिशय महत्त्वाचे निर्णय जे की मागील भरतीमध्ये नव्हते, परंतु या भरतीमध्ये हे बदल आपल्याला पाहता येतात. त्यापैकीच एक अतिशय महत्त्वाचा बदल म्हणजेच मागील भरतीमध्ये जर पाहिले तर अमर्याद पसंतीक्रम आपल्याला देता येत होते, परंतु या भरतीमध्ये पाहिलं तर फक्त 50 प्रेफरन्स येणार आहेत, म्हणजे ते मर्यादित असतील. या संदर्भात तुषार देशमुख यांची युवा विद्यार्थी असोसिएशन महाराष्ट्र राज्य यांनी त्या ठिकाणी अतिशय तातडीने पत्रक काढून त्या ठिकाणी या निर्णयाला त्या ठिकाणी विरोध केलेल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं आहे. अशाच प्रकारची पत्र इतर संघटनांनी देखील काढून लवकरात लवकर हा निर्णय बदलला तर नक्कीच महाराष्ट्रातील अभियोग्यताधारकांना याचा फायदा होईल. हे पत्र लिहिताना या ठिकाणी महत्त्वाचं म्हणजे कोणासाठी लिहिलं आहे तर माननीय प्रधान सचिव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई युवा विद्यार्थी असोसिएशन महाराष्ट्र राज्य सविनय सादर करत आहे. विषय आहे शिक्षक भरतीसाठी पवित्र पोर्टलवर लादलेली 50 पसंतीक्रमाची जाचक अट रद्द करून अमर्याद पसंतीक्रम सुविधा लागू करण्याबाबत तात्काळ भूमिका स्पष्ट करण्यासंदर्भातलं हे अतिशय महत्त्वाचं निवेदन तयार केलेलं आपल्याला या ठिकाणी पाहता येते आणि ते सादर देखील केलं आहे. दिनांक 20 जानेवारी 2026 रोजी निर्गमित शासन निर्णयानुसार शिक्षक भरती प्रक्रियेत पवित्र पोर्टलवर पसंतीक्रम भरण्यास 50ची मर्यादा घालण्यात आलेली आहे. सदर निर्णय हजारो पात्र उमेदवारांच्या भवितव्यावर गंभीर परिणाम करणारा असून तो विद्यार्थ्यांवर घोर अन्याय करणारा आहे. सदर 50 पसंतीक्रम अटीमुळे निर्माण होणाऱ्या प्रमुख अडचणी पुढीलप्रमाणे आहेत. पहा काय होऊ शकतं. फक्त 50 प्रेफरन्स जर आले तर काय होऊ शकतं हे सुद्धा या संघटनेने अतिशय सुंदरपणे मांडलं आहे. पहिला मुद्दा दिला आहे त्यांनी, कमी व मध्यम मेरिट धारकाचे मोठे नुकसान. अनेक उमेदवार कुठेही नोकरी मिळाली तरी चालेल या भावनेतून राज्यभरातील जागांसाठी अर्ज करू इच्छितात, मात्र 50 पसंतीक्रमाच्या मर्यादेमुळे सर्व जिल्ह्यांतील संधींना अर्ज करता येणार नाही. निवडलेल्या 50 ठिकाणी मेरिट जास्त असल्यास उमेदवार कायमस्वरूपी स्पर्धेबाहेर फेकला जाण्याचा धोका आहे. हे सर्व मुद्दे मी काल तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं होतं. काय होऊ शकतं अगदी शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून देखील मी तुम्हाला प्रत्येक मुद्दा मी स्पष्ट केलेला होता. दुसरा मुद्दासुद्धा मी काल घेतलेला होता, तो म्हणजे समान संधीच्या अधिकारावर गदा येऊ शकते, कारण की काही ठिकाणी मेरिट जास्त तर काही ठिकाणी कमी लागेल. लोकशाही व्यवस्थेत प्रत्येक रिक्त जागेवर दावा सांगण्याचा अधिकार प्रत्येक पात्र उमेदवाराचा आहे. पूर्वी अस्तित्वात असलेली अमर्याद पसंतीक्रम सुविधा अचानक 50वर मर्यादित करणे अन्यायकारक व संविधानिक तत्वांना बाधा आणणारे आहे. 3 नंबरचा मुद्दा पहा, रिस्क फॅक्टरमध्ये प्रचंड वाढ. मागील भरतीमध्ये 100 ते 200 पसंतीक्रम देऊनही, जसं की आजच मी तुम्हाला माझं स्वतःचं उदाहरण दाखवलेलं होतं, 100 ते 200 प्रेफरन्स देऊनही अनेक उमेदवार वेटिंगवर राहिलेले आहेत. अशा पार्श्वभूमीवर फक्त 50 पसंतीक्रम देण्याची अट एका चुकीच्या अंदाजाने उमेदवाराचे संपूर्ण करिअर उद्ध्वस्त करू शकते. जिल्हानिहाय व प्रवर्गनिहाय जागांची तफावत. FIJE, NT, SBC इत्यादी प्रवर्गासाठी जागा अत्यंत मर्यादित व विखुरलेल्या स्वरूपात उपलब्ध असतात. 50 पसंतीक्रमाच्या अटीमुळे या प्रवर्गातील उमेदवार अनेक संभाव्य संधींना मुकणार आहेत. वरील सर्व बाबींचा गांभीर्याने विचार करता शिक्षक भरतीतील 50 पसंतीक्रमाची जाचक अट तात्काळ रद्द करून पूर्वीप्रमाणे अमर्याद पसंतीक्रम अनलिमिटेड प्रेफरन्स देण्याची सुविधा कायम ठेवण्यात यावी, ही आमची नम्र ठाम मागणी आहे. असं हे निवेदन खूप महत्त्वाचं आहे. अशाच प्रकारची निवेदनं इतरसुद्धा संघटनांनी द्यावी, जेणेकरून ही जाचक अट रद्द होईल आणि सर्वांना भरपूर असे प्रेफरन्स देता येतील. आणि महाराष्ट्रातील अभियोग्यताधारकांची अशी विनंती आहे की आम्ही कुठेही जॉबसाठी जाण्यास तयार आहोत, फक्त आमचे हे प्रेफरन्स कमी करू नका. तर नक्कीच ही तुमची मागणी पूर्ण होईल. यासाठी खूप खूप अशा शुभेच्छा. तुम्हा सर्वांना तुमची हक्काची नोकरी मिळावी यासाठी सुद्धा खूप खूप अशा शुभेच्छा. थँक्यू सो मच.